आज महिलांना 33% आरक्षण हे लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये देण्याची जी तरतूद करण्याचं विधेयक नामंजूर केलंय। विरोधकांनी मोठा आज जल्लोष साजरा केलाय की आम्ही मोदी सरकारचा घटना बदलण्याचा अटेम्प्ट थांबवला। खरं म्हणजे त्यांची नियतच दिसून पडली। जे महिलांच्या बद्दल मंचावर उभे राहून महिलांना सहानुभूती देतात, महिलांचे मतं घेतात, पण आज खरं म्हणजे त्यांची नियत दिसून पडली की ते किती महिलांचं सपोर्टमध्ये आहे। आज इतके ऐतिहासिक निर्णय आज आपले देशाचे यशस्वी प्रधानमंत्रीजीने मेहनत करून हे बिल आणले होते। आज सगळ्या महिलांना न्याय देण्याची खरं म्हणजे तर वेळ होती आणि आज सगळ्या पक्षांनी पाठीमागं उभं राहून महिलांसाठी तो विधेयक पास करायला पाहिजे नव्हता, परंतु सगळ्यांनी काँग्रेसच्या सोबतच्या जे अलायन्स पार्टीने सगळ्यांनी मिळून तो विरोध केला आणि आज तो बिल त्यांनी हे केला। म्हणणं असं की हे याच्या आडून सत्ताधारी पक्ष राजकारण करत होता, हे काँग्रेसचा आरोप आहे। हे काय महिलांसाठी राजकारण करणार हो? याच्यापूर्वी पण माननीय प्रधानमंत्रीजींनी किती महिलांसाठी योजना आणल्या, लाडली बेटी योजना। आज महिलांकरिता कितीतरी, आज सगळ्यात पहिले ते प्रधानमंत्री बनले। आज गावखेड्यामध्ये ज्या महिलांना त्रास होता त्या लोकांना शौचालयाची योजना प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदीजीने आणलं। त्याच्यानंतर आज एक उदाहरण आहे ना की आज मी ST कॅटेगरीतली महिला आहे, आज राज्यसभेत पाठवलं मला। आज काय रिझर्वेशन आहे का त्याकरिता तर कोणता रिझर्वेशन नाही आहे। तरी आज महिलांच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी नेहमीच सतत राहते आणि आज जो विधेयक आणलेला होता तो विधेयकासाठी सगळ्यांनी मंजुरी द्यायला पाहिजे नव्हता। खूपच म्हणजे इतिहासात हे लिहिलं जाईल इतकं, म्हणजे आजचा जो दिवस आहे हे काँग्रेस पक्षाने जे असं आणून पाडलं आहे हे नेहमी महिला आमच्या आठवण ठेवतील आणि यांना इलेक्शनच्या वेळेस यांना दारावर उभे नाही करतील, यांना सगळ्यांना हकलतील, कारण की आज महिला सक्षम आहे, समजदार आहे, त्यांना सगळं समजते आहे। आज महिला टीव्हीच्या समोर बसून पाहत आहेत की कोण काय करत आहे आणि हे चित्र त्यांचं दिसून पडलं आहे। अपेक्षा होती ते टीव्ही आज आता गावातल्या बी महिला टीव्हीमध्ये न्यूज बघतात, सिरियल नाही बघत, ते बघतात की काय चालू आहे देशामध्ये। आणि आज त्या सगळ्या महिला आज त्यांना ते काँग्रेसला दाखवून देतील, ते काँग्रेस पक्षाला जवळ उभे नाही राहू देतील। राहुल गांधी म्हणाले की मोदी आणि त्यांचे चेहरे बघण्यालायक झाले होते। हो, त्यांना मजा आली ना। मोदी साहेब तर महिलांच्या ऐतिहासिक निर्णय होता हा ऐतिहासिक दिवस, हा पवित्र दिवस मानला गेला असता इतिहासामध्ये, परंतु आज तो जो मोदीजींचा जो इतका चांगला निर्णय हे या लोकांनी होऊ दिला नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.